भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव भूतबाधेने होते विलंब, परमात्मा एक मार्गात सुखी झाले कुटुंब। माझे नाव कुमार रोशनी सुभाषजी जोड आहे। आज मी माझा अनुभव या मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याअगोदर आमच्या परिवारामध्ये माझे 2 काका, 2 काकू, आईवडील, आजी, आजोबा, एक मोठा भाऊ आणि मोठी ताई असे घरात एकूण 10 सदस्य होतो। तेव्हा माझा जन्म व्हायचा होता। कुटुंबात माझे वडील सर्वात मोठे असल्यामुळे ते शेतीचा व्यवसाय करायचे। मजले काका कारखान्यात जायचे, 4000 रुपये प्रति महिना काम करायचे। सर्वात लहान काका 150 रुपये प्रति दिवस बांधकामाला जायचे। तसेच माझी आई आणि दोन्ही काकू या घरातील कामे करून शेतामध्ये काम करायच्या। सर्वात आधी दुःख माझ्या आईवर आले होते। आईला भूतबाधा झाली असल्यामुळे आईचा 6 महिन्याचा गर्भपात झाला होता। त्यानंतर काही वर्षांनी माझी मोठी ताई प्रिया जन्माला आली। 5 वर्षाची असतानाच तिला भूतबाधा सुरू झाली। अचानक खेळता खेळता तिचे पोट दुखण्याचा त्रास सुरू झाला आणि घरी येऊन पाळण्यात ठेवताच तिचा जीव गेला। तेव्हा आई वडिलांपैकी घरी कोणीही हजर नव्हते। आईवडील भावाला ताप असल्यामुळे पारडीतील दवाखान्यात घेऊन गेले होते। घरी आल्यानंतर त्यांना कळले की ताईचा मृत्यू झालेला आहे। ते बघून खूप दुःखी झाले। ताईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या शरीरात जे भूत होते ते माझे मोठे वडील अशोक झाडे यांचा मुलगा अरविंदच्या शरीरामध्ये शिरले आणि त्याला अचानक जोरात झटके यायला सुरुवात झाली। तेव्हा लगेच त्याला मेडिकल हॉस्पिटल नागपूरला घेऊन गेले। त्याचे झटके रस्त्यामध्ये सुद्धा सुरूच होते। दवाखान्यात घेऊन जात असताना सोबतच मार्गात असलेले परमात्मा एक सेवक श्री शांतारामजी गावंडे यांनी त्याला तीर्थ करून पाजत दवाखान्यात पोहोचले। तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी हात जोडून म्हटले की ही केस हाताबाहेर आहे, मी घेऊ शकत नाही। सेवकांनी त्याला तीर्थ दिल्यामुळे काही वेळाने थोडा आराम झाला। त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले व त्याचा जीव वाचला। याच प्रकारे आम्ही जर माझ्या ताईला वेळेवर असंच तीर्थ देऊ शकलो असतो तर ती सुद्धा आज आमच्या सोबत असती। हे सर्व झाल्यानंतर काही दिवसांनी माझा भाऊ अनिकेत 9 महिन्याचा असताना त्याला सुद्धा भूतबाधा सुरू होऊन झटके यायला सुरुवात झाली। एवढे मोठे दुःख असताना माझे वडील मार्गात यायला नकार देत होते। याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना असलेले दारूचे व्यसन। त्यानंतर आईला सुद्धा भूतबाधा सुरू झाली। अमावस्या, पौर्णिमेला आईची प्रकृती खूपच गंभीर असायची। त्यामुळे आईला तारसा या गावी एका तांत्रिकाकडे न्यायचे, परंतु काही फायदा नव्हता। असे अनेक तांत्रिक बघितले तरी काही आराम झाला नाही। अशाच परिस्थितीमध्ये वर्ष 2000 मध्ये माझा जन्म झाला। मी जन्माला आल्यानंतर सुद्धा घरी असेच दुःख सुरू होते। त्यामुळे पुन्हा तांत्रिकाकडे बघितले तर त्यांनी घरात देवता आहे असे सांगितले। असे कित्येक तांत्रिक उपचार करून देखील दुःख कमी होत नव्हते। तेव्हा माझ्या कुटुंबातील चुलत वडील श्री संजय जोड हे परमात्मा एक मार्गात असल्यामुळे त्यांनी माझ्या घरच्या सदस्यांना मार्गाबद्दल मार्गदर्शन केले। म्हणून माझ्या मोठ्या वडिलांनी मार्गदर्शकांकडे जाण्यास सांगितले, पण माझ्या वडिलांनी मार्ग स्वीकारण्यास मनाई केले। त्याच कालावधीत पोळ्याची अमावस्या होती। त्या दिवशी आईची प्रकृती पुन्हा बिघडली। तेव्हा माझी आजी पार्वतीबाई माझ्या मोठ्या वडिलांकडे जाऊन म्हणाली की मी मार्गात यायला तयार आहे आणि येणार सुद्धा। तेव्हा अगोदर माझ्या सुनेला तू तीर्थ बनवून दे। आईला धागे दोरे बांधले होते ते सर्व काढून टाकले आणि आईला पूर्ण 1 दिवस मोठ्या वडिलांच्या घरी ठेवले। नंतर तिला तीर्थ देण्यात आले। त्याच क्षणी आई उठून बसली आणि बरी झाली।
हे सर्व बघून घरच्या सदस्यांचा या मार्गावर विश्वास बसला, त्यामुळे ते कार्य घ्यायला मार्गदर्शकांकडे गेले. सुरुवातीला 3 दिवसाचे कार्य दिले, त्यात काही प्रमाणात दुःख दूर झाले. त्यानंतर 1.25 महिन्याचे कार्य देण्यात आले, त्यात पूर्णतः दुःख नाहीसे झाले. आमच्या कुटुंबाला मार्गाची रूपरेषा माझे मोठे वडील श्री संजय जोड यांच्यामुळे कळली. त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन केले. अशा प्रकारे आमचे कुटुंब 3 वर्ष साध्या कार्यामध्ये होतो. नंतर त्यागाचे कार्य करून 4 वर्षात आम्ही त्यागी सेवक झाले. आता आम्ही सर्व कुटुंब बाबांच्या कृपेने सुखात हसत खेळत आनंदात आहोत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव कुमार रोशनी सुभाषजी जोड. पत्ता मु. नवेगाव पो. मारोडी ता. मौदा जी. नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.